पोरं पहा बाई ते किती भिजत चालली. त्याला माझ्या वाटे हसू लागले ते मस्त. आवाज येत होता डायरेक्ट घरामध्ये. गाई जारच्या दुकानावरची पण गाडी मार्केट 4 वर्षाचं तिथे गाडी उभी. हॅलो गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. तर गाईज स्वागत आहे तुमचं माझ्या खूप दिवसानंतर आपल्या ब्लॉग चॅनल वरती. आणि मी पण तुम्हाला पाहायला भेटलो खूप दिवसाने नाही तर काही हफ्त्याने पण म्हणू शकतो आपण, कारण की लास्ट व्हिडिओ जो होता आपला मॅगीचा तो मी डेली मध्ये घेतला होता तो. तर मग त्याच्यानंतर मग मी बॅकअप बनवून ठेवला जो की एक्सप्लोरिंग ते मी होती. तर मग ते तुम्ही लास्ट व्हिडिओ तो बघितला असेल. आणि त्यानंतर आपला डायरेक्ट होतोय हा वाला व्हिडिओ. वातावरण पाहावं बाहेरचं किती भारी आहे हे बा. आणि मी डायरेक्ट इथं बाहेर रोडावर उभा आहे हे बा. रोडावरून दाखवू लागलो तुम्हाला सीन हे बा, कारण की इकडून दिसत नाही बरोबर. इथं पाऊस पडतोय, याच्यावर दिसत असेल बा पाऊस पडतोय बाय. या सायलेले आबाळ हे पूर्ण काळं काळं दिसतंय. आपलं माईक जे होतं ते लावलं मी चार्जिंगला. ते तुम्ही जे आता मी पहिल्या इंट्रोच्या क्लिप मध्ये तुम्ही बघितला माईकला थोडासा लाईट चालू बंद होत होता. त्याची लाईट म्हणजे चार्जिंग संपली होती त्याच्यामुळं ते होत होतं तसं. तर मी त्या क्लिप मध्ये बघितलं आत्ता. बरं झालं आवाज बंद नाही झाला त्याच्यामुळं, तर बरं आहे भैया. त्याच्यामुळं इथं लावून टाकलं पहिले चार्जिंगला, ही रेड लाईट झालं बा. तर काय आता एवढ्या वेळेचा आपल्याला अभ्यास करणं आहे. चला हे घेऊ इथं ठेवू. आणि फॅन चालू नाही तर फॅन चालू करू काय इथं खाली बस हॉलमध्ये. टाईम स्टार्ट झालेला आहे पहा आपला. 4 वाजायला 15 मिनिट राहिले, म्हणजे 3:45ला आपण बसलो अभ्यासाला. गाईज मला आत्ता ध्यानात आलं की आपल्याला हिंदीचा नाही आपल्याला इंग्लिशचा करायचा. पहिले इंग्लिशचा मेन येतो, पहिले इंग्लिशचा करू का. चला तुम्ही इंग्लिशची वर्कबुक पण आणली होती ते इंग्लिशच करू. गाईज माझा पेज नंबर 16 चालू आहे. आणि आता टाईम पण आता 4:05 झाले. मी आता स्टार्ट केलं होतं, नाही हे 2च केलं होतं स्टार्ट, म्हणजे 15-20 मिनिट लागले मला एवढे लिहायला. तर गाईज माझा आता 17वा पेज नंबर चालू आहे. पण बाहेरून लय पावसाचा आवाज येतोय, तर बाहेर जाऊन पाहू बाई किती पाऊस चालू आहे. चलो बाय. आवाज येत होता डायरेक्ट घरामध्ये. हे सगळं भरलं आहे. पहिले किती कोरडं होतं ना, आता बाय बाय. आता जास्त आवाज येतोय पावसाचा. पोरं पहा बाई ते किती भिजत चालली. त्याला माझ्या वाटे हसू लागले ते मस्त. I just did 10 in a row, huh? I just did 10 in a row, huh? I just did 10, gotta go, huh? Stack it up till it can't fold, huh? I just did 10 in a row, huh? I just did 10 in a row, huh? I just did 10, gotta go. खाली पण पहा बाई किती चिखल झाला. तर आली काही आता घरात लाईट. आणि आता दादा मी चाललो बाहेर. थोडा अंधार पण होईल. गाडीवर जायचं. दादा सोबत जायचं म्हणजे गाडीवर जायचं. ओ कि चिखल. मी वरती चाललो हा, रोडवर जातो मी. तू गाडी घेऊन वरती. ठीक आहे आपलं तिथं घर, वायफाय पण आहे बाहेर. चलो ऊपर. यो रोड. पाणी तर झालंय रोडवर.
अरे इकडे जायचंय का? मला वाटलं इकडे जायचंय. मला वाटलं इकडे जायचंय. चल चल. The next day. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. तर गाईज स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. आणि काही आता मस्त सकाळी सकाळी एकदम भारी वातावरण झालेलं आहे, कारण की थोडं थंड पण आहे. हे पहा, मेन तास थोडा थोडा अंधार पण आहे हे, आणि शांत पण आहे. सकाळी सकाळी गाड्या पण नाही राहते एवढ्या. आणि मी पण तर आत्ताच उठलेलो आहे आणि थोडं उठून थोडा अभ्यास पण केला 5 वाजता. पण घरात दादा झोपली. उठणार रे? हां 6 वाजले दादा. 6 वाजे लोक झोपेल राहता मग. तर गाईज मी आता मस्त थोडं ब्रश तर करतो. सकाळी सकाळी आपण सुटलो त्याच्यामुळं थोडं म्हणजे आवाज पण हे आता असं दबून आवाज. थोडा ब्रश ते करतो मग तेव्हा मग थोडं फ्रेश वाटेल. तर काय मी आता मस्त तोंड तर धुतलेलं आहे आणि थोडा बाहेर आता उजेड पण होतोय थोडा थोडा बाहेर. मस्त ऊन पण नाही आलं पाहिजे, कारण की जास्त ऊन असलं ना तर गरमी पण नाही होती. आता थोडं पावसाचं वातावरण आहे, पाऊस असली पाहिजे, पडायला पाहिजे जास्त. आता मी तर काय मस्त तोंड ते तर धुतलेलं आहे. आणि आज मी तर शाळाहून पण घरी आहे, तर त्याच्यामुळं दादा पण आज कॉलेजहून तर घरीच होता, मी पण घरीच आज शाळेत. A few moments later. तर काय आता माहिती मग सांगून ते तर केलेली आहे. मी मम्मी पप्पासोबत त्यांच्यासोबत थोडं बाहेर गेलो होतो. तुम्हाला थोडा टाईम पण झालेला आहे. आणि आता तुम्हाला टाईम पण सांगतो मी 2 वाजले पा करेक्ट बरोबर 2 वाजले. म्हणजे आता थोडं 15 मिनिट राहिले असेल. तर आता मी काय मग सांगू ते केले. जेवण पण झालेलं आहे, पण मम्मी पप्पा जे आहे ते बाहेर गेले होते काहीतरी सामान आणण्यासाठी. तर जे ते सामान आणणार आहे ते सरप्राईजसाठी आहे. आणि तुम्हाला पण सरप्राईज मी सांगतो जे की व्हिडिओच्या लास्टमध्ये असेल, कारण की लास्टमध्ये तर तोपर्यंत मम्मी पप्पा येण्यासाठी थोडा टाईम पण लागणार आहे. आणि एकदम भारी सरप्राईज आहे तुमच्यासाठी. 4-5 नाही 3-4 दिवसासाठी एकदम भारी सरप्राईज आहे. तर ब्लॉगमध्ये मस्त बनवून राहा. आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला थोडा क्लू ते सगळं सांगितलं. आता जर काय 2 वाजले, आता जर काय आपण सध्या अभ्यास ते करू. आणि दादा पण घरी होता, अभ्यास ते करू बाय आपण तोपर्यंत. चलो. तर काय मी आता अभ्यास तर केलेला आहे आणि आता मी तुम्हाला टायमिंग पण दाखवतो. हे बघ 4:45 झाले आणि मी बरोबर म्हणजे 1:45ला बसलो होतो. तर मग टोटल 2.5 घंटे टाईम झाला होता. 2.5 घंटे आपण केली. एक थोडं वर्कबुक सॉल्व करायची होती ती केली. आणि आता थोडं एडिटिंग करावं वाटते मला. तर मागचा जो ब्लॉग होता एडिटिंग करायची थोडी राहिलेली, आपण ते करू. आणि घरातलं काय अजून मम्मी पप्पा तर नाही अजून, दादा तो झोपेल तेव्हा. तर आता आपण काय तोपर्यंत आपण एडिटिंग करू. मग मम्मी पप्पा ते येऊस तोपर्यंत दादा उठून जातो. बघू काय काय आणलं काय काय नाही मम्मी पप्पाने. ते काही सामान आणायचं आहे सरप्राईजसाठी. कंटिन्यू राहू द्या जिथं आपला ब्लॉग चॅनल काही आले बाय. मम्मी ते पप्पा आले घरी, चावी काढते. मम्मी चला डायरेक्ट आपण घरात येऊन घेऊ. दादा झोपेलच आहे. दादा ऐ मम्मी आली, उठ ना.